नमस्कार मित्रांनो. आजच्या तासाला आपण केस हा टॉपिक पाहणार आहोत. तो नाऊनचा आहे आणि त्या केसमध्ये आपण नॉमिनेटिव्ह केस, त्याच्यामध्येच आपण याला केसला मराठीमध्ये विभक्ती म्हणतो आणि यात आपण सगळ्यात पहिली विभक्ती पाहणार आहोत, ती म्हणजे नॉमिनेटिव्ह केस. याला मित्रांनो मराठीमध्ये प्रथमा विभक्ती म्हणतात आणि मराठीत जसं प्रथमेला प्रत्यय नसते नाम किंवा सर्वनामाला, तसंच यामध्ये सुद्धा फक्त एक पॉझिटिव्ह केस जर सोडली तर बाकी कोणत्याच नामाला इथे प्रत्यय नसते. नॉमिनेटिव्ह केस हे जर सब्जेक्टचं काम करत असेल तरच हिला सब्जेक्टिव्ह केस म्हणतात. आता बऱ्याच जणांना प्रश्न हा असेल की सर सब्जेक्ट कुठं असतो, तर इंग्लिशमध्ये असर्टिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्ट हा नेहमी वर्बच्या आधी असतो. या ठिकाणी जर आली तर ही नॉमिनेटिव्ह केस सब्जेक्ट बनते आणि सब्जेक्टिव्ह केस म्हणून तिला देखील ओळखला जाते. म्हणजे इथे येणारं नाऊन किंवा इथे येणारं प्रोनाऊन हे सब्जेक्टिव्ह केसमध्ये नॉमिनेटिव्ह केसमध्ये राहील. मग आता नॉमिनेटिव्ह केस म्हटलं की नाऊनच्या रूपात तर काही फरक पडणार नाही आहे. मग नेमकी आता प्रोनाऊन कोणकोणते आहेत जी ह्या रूपात येतील, जे रूप बदलणार नाहीत? ती म्हणजे बघा, एक आय, दुसरं आयचं अनेक वचन वी, त्याच्यानंतर येणारं यू, पुल्लिंगी नामासाठी ही, स्त्रीलिंगी नामासाठी शी, निर्जीव गोष्टींसाठी तुम्ही इट वापरणार, तर अनेक वचनासाठी दे. ही तुम्हाला रूपे माहीत असली पाहिजे. नाम, नामाच्या ऐवजी पुल्लिंगी नाम असेल तर ही, स्त्रीलिंगी नाम असेल तशी, नपुंसकलिंगी किंवा निर्जीव गोष्टीतलं नाम असेल तर एक वचनासाठी इट आणि त्यांच्या अनेक वचनासाठी काय दे. एवढं आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. मग त्यातले आपण सगळ्यात पहिले काही उदाहरणं पाहूया. म्हणजे सब्जेक्ट हे वर्बच्या आधी आहे एवढं जरी क्लिअर झालं तरीही आपल्याला उदाहरणे सॉल्व करता येतील. आता बघा, राणी इज लकी. यामध्ये बघा, हे वर्ब आहे. वर्बच्या आधी आलेला हा मेंबर कोण आहे? सब्जेक्ट आहे. म्हणजे या ठिकाणी असणारा नामाची केस ही नॉमिनेटिव्ह केस आहे. म्हणजे या नामाच्या ऐवजी सर्वनाम आपल्याला वापरायला सांगितले तर सांगा, तुम्ही ही वापरणार आहात का शी वापरणार आहात का इट वापरणार आहात? तर राणी स्त्रीलिंगी असल्यामुळे इथं काय घेतोय आपण? शी घेतोय. काही म्हणतील जर सर पर्याय असा आला असता शी किंवा इथं हर, हे दोन्ही स्त्रीलिंगी आहेत, तर यामध्ये एक लक्षात ठेवायचं की हे तुमचं नॉमिनेटिव्ह केसचं रूप आहे सर्वनामाचं, हे ऑब्जेक्टिव्ह केसचं आहे. त्याच्यामुळे हे इथं चालणार नाही आहे, कारण केस कोणतीही सब्जेक्टिव्ह आहे. वर्बच्या आधी येणारं हे सब्जेक्ट आहे. दुसरं उदाहरण पहा. मी इथं दिलं द चाइल्ड इज क्राईंग. आता याचं जेंडर निश्चित माहीत नाही आपल्याला, पण तरी पण त्यांनी विचारलं. हे वर्बच्या आधी आलं आहे म्हणजे हे 100% काय आहे? सब्जेक्ट आहे. मग नेमकी ही आहे का शी आहे? तर इथं हे कन्फर्म होत नसेल ही आहे का शी आहे, त्यावेळेला तुम्ही चाइल्डसाठी काय वापरतात? इट वापरतात. त्यानंतर आणखीन एक उदाहरण बघा. मी इथं लिहिलं आहे द रिच शूड हेल्प द पुअर. शूड हेल्प हे वर्ब आहे आणि त्याच्या आधी येणारा मेंबर हा कोण आहे? सब्जेक्ट आहे. मग सब्जेक्टच्या ठिकाणी येणार हे ॲडजेक्टिव्ह एकटंच आलेलं आहे, आर्टिकल द आलेलं आहे, म्हणजे हे ॲडजेक्टिव्ह नाऊनचं काम करतं आहे, प्लुरल नाऊनचं काम करतं आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला प्रोनाऊन काय वापरावं लागतं? दे. म्हणजे आपण नाऊनची केस का शिकतोय? कारण त्याच्याऐवजी आम्हाला सर्वनाम वापरायला परीक्षेमध्ये विचारतात. एक. दुसरं आणखीन बघा की डिग्रीमध्ये बघा, हे डिग्री जे घटक आहे त्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह कंपेअर डिग्री शिकतो. बघा, डिग्रीमध्ये दोन कर्त्यात तुलना व्हायला लागली. आता किती? दोन कर्त्यात, ती पण एकाच गुणावरून तुलना करताना ॲज किंवा दॅन नंतरचे नाऊन किंवा प्रोनाऊन हे
नॉमिनेटिव्ह केसमध्येच वापरावेत. इथं पुष्कळ जणांचा गोंधळ होतो बघा. ॲज किंवा दॅन, आता नेमकी प्रिपोजिशन समजायचे का कंजंक्शन समजायचे? तर जेव्हा दोन कर्त्यात तुलना होती तेव्हा त्यांना कंजंक्शनच गृहीत धरावे. उदाहरणार्थ आता मी इथं दिलं बघा बरं, राजू इज नॉट सो क्लेवर ॲज राणी. आता तुम्हाला इकडचं हे वर्ब माहिती आहे, वर्ब स्पष्ट दिसतंय, हे तुम्ही त्याला लगेच सब्जेक्ट म्हणताय, यासाठी तुम्ही ही वापरताय, हे बरोबर आहे. परंतु इकडचा गोंधळ मात्र चालू राहतो. मग लक्षात ठेवा, नॉट सो क्लेवर ॲज. मग ॲज हे इथं कंजंक्शनचं काम करते, कारण याचं वर्ब दिलेलं नसल्यामुळे आपला हा गोंधळ होतोय. लक्षात ठेवायचं आहे, हा वर्ब गृहीत धरावा लागतो आपल्याला. मग हा गृहीत धरल्यावरच आपण याला सब्जेक्ट म्हणणार, नाही तर गृहीत धरणारच नाही आपण. मग सब्जेक्ट असेल तर सांगा, इथं तुम्ही शी घेणार आहात की हर घेणार आहात. आताच आपण पाहिलं होतं की हर हे ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असतं, त्याच्यामुळे हे आपल्याला घेता येणार नाही. उत्तर कोण झालं त्याच्यामध्ये? शी. याच पद्धतीनं आणखीन एक उदाहरण आहे बघा. समजा मी इथं दिलंय बघा, मी डायरेक्ट सर्वनाम वापरतोय आता. यू आर लेझियर दॅन. आता बघा, तुम्ही आय घेणार आहात की मी घेणार आहात? तर पुष्कळ जण इथं बघा, दॅन मी, दॅन मी. दॅनला प्रेपोजिशन गृहीत धरून ते काय करतात, इथं मी घेण्याचा धोका आहे. तरी स्पोकन फॉर्ममध्ये जर तुम्हाला करेक्ट वाटत असलं तर हे मात्र इथं रॉंग आहे. करेक्ट काय याच्यामध्ये? आय. कारण तुम्ही याच्या पुढं बघा बरं, वर्ब गृहीत धरून बघा, इथं ॲम आहे, तर तुम्ही उत्तर काय करता? आय. त्यावेळेला हे कंजंक्शन आहे आणि त्याच्यामुळे इथं काय आलेलं इथं? आय. यामध्ये आणखीन पाहूया मित्रांनो. बघा, इट इज किंवा इट वॉज हे डमी सब्जेक्ट आणि डमी वर्ब वाक्याच्या सुरुवातीला येत असतील तर त्यानंतर येणारं हे जे नाऊन आहे किंवा हे प्रोनाऊन आहे मित्रांनो, हे नॉमिनेटिव्ह केसमध्येच वापरावेत. आणि ह्या नॉमिनेटिव्ह केसमधील नाऊन किंवा प्रोनाऊनचा संबंध त्यापुढे येणाऱ्या ॲडजेक्टिव्ह क्लॉजमधील वर्बशी येतो. म्हणजे हा पुढचा येणारा हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ज्याला आपण रिलेटिव्ह क्लॉज देखील म्हणतो, याची सुरुवात हू या रिलेटिव्ह प्रोनाऊननं होते. हू रिलेटिव्ह प्रोनाऊन. मग हे रिलेटिव्ह प्रोनाऊन ह्या नाऊन किंवा प्रोनाऊनशी संबंधित असतं, त्याच्यामुळे याचंच नंबर, याचंच पर्सन आणि याचीच केस हे शेअर करणार. त्याच अर्थानं हे वर्बसुद्धा याच्याशी संबंधित आहे, म्हणजेच इनडायरेक्टली ते कोणाशी संबंधित? इथं येणाऱ्या नाऊन किंवा प्रोनाऊनशी संबंधित आहे. ही बेसिक गोष्ट लक्षात पाहिजे आपल्याला. उदाहरणार्थ बघा, इट इज राणी हू इज क्लेवर. आता हे हू एकवचनीय म्हणून इज वापरलंय असा तर्क लावू नका. इथं काय आलेलं आहे बघा, राणी हे नाऊन आहे, म्हणजे इथं शी आहे आणि ह्या अर्थानं शी इज असं आपण घेतलेलं आहे. एक. दुसरं उदाहरण पहा. समजा मी इथं दिलं असतं, इट इज दे हू डॅश क्लेवर. आता सांगा, इथं तुम्ही इज घेणार आहात की आर घेणार आहात? इथं दे आलेलं आहे, म्हणजे दे सोबत याचंच पर्सन, याचंच नंबर, याची केस ही लागू झाली कोणाला? हूला, आणि त्यानुसार त्याला वर्ब घ्यावं लागेल. म्हणजे उत्तर काय घ्यावं लागेल त्याला? आर. इट इज दे हू आर क्लेवर. इथं हू इज जमणार नाही. आणखीन एक उदाहरण आहे बघा याच्यामध्ये, हे परीक्षेला जास्त विचारतायत. इट इज आय आणि इथं मी घेतलं मी. पुढे घेतलं मी इथं हॅव, हॅज, डन, इट. आता बघा, याच्यामध्ये येणारं हे जे आय मी ह्या दोनपैकी नेमकी काय घेणार आहेत? तर इट इज हे डमिक सब्जेक्ट डमिक वर्ब आहे आणि त्यानुसार इथं मी जमणार नाही, तर काय आलं? आय. मग आता विचार करा, आयसोबत तुम्ही हॅव घेता की हॅज? तर काही जण लगेच तर्क लावतात की सर आय एकवचनी आहे, घ्या त्याला हॅज. जमणार नाही, हे फक्त ही शी इटसाठीच चालतंय, फक्त काय? हॅज. त्याच्यामुळे उत्तर काय आलं? हॅव. इट इज आय हू हॅव डन इट. आणखीन एक उदाहरण पहा या पद्धतीमध्ये, इट इज आय की इट इज मी, यापैकी काय घेणार? इज आणि इथं दिलं आम्ही ॲम.
लेझी. ह्या दोघांपैकी कोण घ्यायचं, ह्या दोघांपैकी कोण घ्यायचं, असे 4 वाक्य पण आपल्याला करता आले असते याची. इट इज, परत मी घेता येणार नाही, ही डमी वर्ब डमी सब्जेक्ट आलेलं इथं. आय सोबत काय घेणार तुम्ही, काही ना वाटतं हू इज छान वाटते सर मला. इट इज आय हू इज लेझी. हूचं इज नाहीच आहे पहिली गोष्ट, हू याच्यानुसार बदलतं आहे, त्याच्यामुळं आय सोबत तुम्हाला इथं इज घेता येणार नाही. उत्तर काय घालून तुम्हाला ॲम. इट इज आय हू ॲम लेझी. आणखीन एक नॉमिनेटिव्ह केसचा उपयोग आहे, तो म्हणजे इमॅजिनरी कंडिशन. इमॅजिनरी कंडिशनमध्ये आता एक रचना बघा तुम्ही, इफची असते. कंडिशनल सेंटेन्स आहे इफ आय. इथं दुसरा कोणताही सब्जेक्ट येऊ शकतो, मी फक्त इथं सध्या आय घेतलं. इफ आय वर. आता हे वरच्या आधी आय आलं आहे आणि काहीच म्हणणं सर आय ॲम असतं, आय वॉज असतं, मी पहिल्यांदाच आय वर ऐकलं, बरोबर आहे. हे इमॅजिनरी कंडिशनमध्ये ही रचना असते. इफच्या कंडिशनल क्लॉजमध्ये तुम्हाला इथं कोणत्याही सब्जेक्टसोबत वर वापरता येते. इफ आय वर. याच्या पुढे येणारं मित्रांनो हे जे नाऊन आहे किंवा इथे येणारं हे जे प्रोनाऊन आहे, हे तुम्हाला नॉमिनेटिव्ह केसमध्ये घ्यावे लागते. आता ही रचना बघा बरं, मी पुढे घेतो आहे. इमॅजिनरी कंडिशनमध्ये फिक्स मॉड ऑक्झिलरी वूड प्लस हे बेस फॉर्म वर्बचं ही रचना. म्हणजे या ठिकाणी आलं बघा, इफ आय वर राणी, म्हणजे मी जर राणी असतो तर मी काय केलं असतं, आय वूड हेल्प राजू. याचा अर्थ राणीनं मदत नाही केली राजूला, पण मी जर राणीच्या जागेवर असतो तर नक्की मदत केली असती. म्हणजे याचंच केस, याची केस याला देणं आवश्यक आहे. मग इफ आय वर राणी, मग ही कोणती केस आहे, तर नॉमिनेटिव्ह केस आहे. मग इथं आता शी वापरणार आहात का हर वापरणार आहात, तर बऱ्याच पुस्तकामध्ये किंवा स्पोकन फॉर्ममध्ये हरही वापरतायत. इफ आय वर शी हे या नियमानं बरोबर आहे. त्यानंतर पुढचा एक नियम आहे बघा, तो म्हणजे आत्ताच आपण पाहिलं की नॉमिनेटिव्ह केस ही सब्जेक्टच्या ठिकाणी येणाऱ्या नाऊन किंवा प्रोनाऊनची असते. आणि सब्जेक्ट आपण लगेच पाहिलं की वर्बच्या आधी जनरली ते आहे. पण वर्ब नंतर बघा, आता ह्या कर्त्याविषयी माहिती देणारं हे पुढं जर कॉम्प्लिमेंट आले तर कॉम्प्लिमेंटचं काम करणारी सुद्धा नॉमिनेटिव्ह केस असते. म्हणजे या ठिकाणी सुद्धा नॉमिनेटिव्ह केस येईल. पण हे कॉम्प्लिमेंट खऱ्या अर्थानं हे सब्जेक्टची माहिती देत असेल तर तिथं फक्त नाऊनचीच ही नॉमिनेटिव्ह केस समजावी. या ठिकाणी तुम्ही प्रोनाऊनची केस वापरू नये, हा याच्यातला नियम. उदाहरणार्थ पहा, मी इथं दिलं आहे राणी इज अ डॉक्टर. मग इथं राणी पण नाऊन आहे, डॉक्टर पण नाऊन आहे. मग दोघांची केस काय, तर दोघांची केस नॉमिनेटिव्हच आहे. म्हणजे हे वर्ब आहे, हे आलेलं इथं नाऊन, हे सब्जेक्ट आहे. याच्या ठिकाणी तुम्हाला सर्वनाम शी वापरता येते, म्हणजे सर्वनामाला ही केस आहे. परंतु कॉम्प्लिमेंटच्या ठिकाणी येऊन सर्वनामाला इथं रोल करता येणार नाही, कारण हे माहिती देणारं इथलं नाऊन आहे. मग तुम्ही म्हणता की सर हा नियम तुम्ही इट इजमध्ये का नाही वापरला, कारण इट इज हे डमी वर्ब डमी सब्जेक्ट होते, ते त्यातले मेन रिअल सब्जेक्ट नव्हते, लक्षात ठेवायचे. मग इथली जी नाऊनची केस आहे ती नॉमिनेटिव्ह केस आहे, लक्षात ठेवायचं. इथं तुम्हाला शी वापरता येणार नाही, हे सगळ्यात महत्त्वाची नोंद आहे, लक्षात ठेवायचं. काही जणांना कॉम्प्लिमेंट केसही म्हणण्याचं काय असतं, नाव ठेवतात. कारण काही जण सब्जेक्टच्या ठिकाणी आलं की सब्जेक्टिव्ह केस आणि कॉम्प्लिमेंटच्या ठिकाणी आलं तर कॉम्प्लिमेंटिव्ह केस किंवा कॉम्प्लिमेंट केस, ऑब्जेक्टच्या ठिकाणी आलं तर ऑब्जेक्टिव्ह केस, अशी नावं देण्याची पद्धती काहींनी स्वीकारलेली आहे. पण एक कॉम्प्लिमेंटच्या ठिकाणी आली नॉमिनेटिव्ह केसच गृहीत धरावी. इतकंच नाही मित्रांनो, ॲक्टिव्हाईस असो पॅसिव्हाईस असो कुठे असो, सब्जेक्ट शेवटी सब्जेक्टच राहणार आहे. समजा आता मी तसं दिलं बघा, राणी हेल्प्स राजू. इथलं जर विचार केला तर हे वर्ब आहे, वर्बच्या आधी येणारा हा सब्जेक्ट आहे आणि हा कोण याच्यातला ऑब्जेक्ट आहे. पण याचं जेव्हा आपण पॅसिव्हाईज करतो तेव्हा तो राजू सुरुवातीला येईल. राजू इज हेल्पचं थर्ड फॉर्म हेल्प्ड बाय राणी. आता इथलं जो राजू ऑब्जेक्ट आहे मित्रांनो, तो ऑब्जेक्ट न राहता ह्या सेंटेन्समधला तो काय मानला जातो, सब्जेक्ट मानला जातो, कारण हे वर्बच्या आधी आला म्हणजे सब्जेक्ट. इथं क्रिया करणारी राणी आहे, क्रिया भोगणारा सोसणारा राजू आहे. पण इथं जरी राजू क्रिया भोगणारा असला पण कर्त्यावरच क्रिया केली जाते असं याच्यातला तर्क लावला जातो.
म्हणून या ठिकाणी तुम्हाला प्रोनाऊनही वापरता येईल. हे तुमचं एजंटचं काम करते. ही पुढे जाऊन ॲब्लेटिव्ह केस बनते. ॲब्लेटिव्ह केस याला मराठीमध्ये आपण पंचमी विभक्ती म्हणतो. ते आपण नंतर पाहणारच पुढच्या भागामध्ये. आशा करतो की हा तास तुम्हाला नक्की समजला असेल. 1-2 वेळेस परत पहा, कारण यामध्ये ग्रॅमॅटिकली यूज केलेला आहे नॉमिनेटिव्ह केसचा आणि पुष्कळ वेळा प्रश्न यांच्यावर पडलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. काही सुधारणा असतील तर तेही सांगा. शेअर करा मित्रांना आपल्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.